नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आध्यात्मिक शिवपुराण या चॅनल वरती। एन बुद्धो बळीराज दानवेंद्र महाबल तेन तत्वं प्रति बुद्धी नामी रक्षे माचाल माचाल। तिसरा श्रावण सोमवार आणि श्रावण महिना म्हणजे सणावारांची आणि व्रत वैकल्यांची रेलचेल असणारा महिना। त्यामुळे साहजिकच श्रावण महिना सुरू झाला की आपण दिनदर्शिका पाहतो। कोणता सण किती तारखेला आहे, कोणती तिथी नक्की किती तारखेला आहे, कधी पाळायची आहे याची माहिती आपण घेत असतो। रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यापूर्वी सुद्धा आपण दिनदर्शिकेमध्ये तिथी पाहत असतो किंवा तारीख पाहतो। तेव्हा बघून आपल्याला थोडाफार गोंधळ उडतो किंवा आपल्या मनामध्ये थोडीशी संभ्रम व्यवस्था नक्की तयार होत असते। कारण म्हणजेच बऱ्याचदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ असतो। त्यामुळे मग राखी नक्की कोणत्या वेळेत बांधायची, भद्रा काळामध्ये काय करायचं, काय करायचं नाही हा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो। तर मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भद्रा काळ नेमका काय असतो किंवा भद्रा नेमकी कोण होती तिची संपूर्ण माहिती सांगणार आहे। भद्रा काळामध्ये आपण काय करावं, काय टाळावं याची माहिती सुद्धा देणार आहे। यंदा 18 ऑगस्टला म्हणजे रविवारच्या उत्तरार्थी 19 तारखेची पहाट म्हणजे 19 तारखेला पहाटे 3:04 श्रावण पौर्णिमा लागणार असून 19 ऑगस्टला रात्री 11:55 पौर्णिमा संपणार आहे। तर श्रावण पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा आणि श्रावणाचा तिसरा सोमवार सुद्धा त्याच दिवशी आलेला आहे आणि खूप उत्तम आहे। तर तुम्हाला पौर्णिमेची वेळ समजली। आता भद्रा काळाची वेळ सांगते। भद्रा काळ सोमवारी सकाळी 5:53 सुरू होणार असून दुपारी 1:32 तो संपणार आहे। म्हणजेच काय, सुमारे 8 तास भद्राची सावली असणार आहे। रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्त म्हणजेच काय, 1:32 जर भद्रा काळ संपला आहे तर 1:33 पुढे रात्री 9:08 पर्यंत तुम्ही कधीही राखी बांधू शकता। आता वेळ जरी अशी आलेली असली तरी रात्री 9:08 पर्यंत तुम्ही राखी बांधू शकता। पण आपल्याकडे शक्यतो जे काही ऑप्शन असते ते सूर्योदय काळामध्ये म्हणजे जोपर्यंत सूर्य आपल्याला दिसतो तोपर्यंत करायचं असं मानलं जातं। किंवा मग अगदीच आपल्याला ते शक्य नसेल, एखादी बहीण उशीर आली किंवा काही कामानिमित्त उशीर झाला असेल, काही तुमची कारणं असतील त्यामध्ये तुम्ही दिवसभर राखी बांधू शकत नसाल तर तेव्हा सूर्यास्त होण्याची वेळ असते, सूर्य मावळतो त्यावेळेस तुम्ही राखी न बांधता तो कालावधी टळू द्या। त्यानंतर तुम्ही राखी बांधू शकता। त्यानुसार ही वेळ दिलेली आहे। तुम्ही रक्षाबंधन दुपारी 1:33 पासून सुरू करू शकता आणि शेवटची जी वेळ आहे ती रात्री 9:08 पर्यंतची आहे। मैत्रिणींनो, आतापर्यंत मी व्हिडिओ मधून तुम्हाला नारळी पौर्णिमेचा प्रारंभ आणि समाप्तीची वेळ सुद्धा समजावली। भद्रा काळ नक्की किती वेळ असणार आहे, किती तास असणार आहे तेही तुम्हाला समजलं। रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त सुद्धा मी तुम्हाला सविस्तर सांगितला। आता मी तुम्हाला या व्हिडिओतल्या सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे भद्रा नेमकी कोण होती, भद्रा काळ का पाळला जातो, त्याचबरोबर या काळामध्ये आपण काय करावे, काय करू नये, कोणते नियम असतात तेही मी तुम्हाला सांगते। जेणेकरून नुसता आपण म्हणतो की रक्षाबंधनाला भद्रा काळ असल्यामुळे आपण राखी बांधायची नाही, पण जेव्हा आपल्याला कोणीही विचारतं किंवा स्वतःच्या माहितीसाठी का होईना भद्रा काय ते नेमकं काय असतं म्हणजे तर आपण समजून घेतलं तर तो का पाळावा लागतो, त्यामध्ये काही काम वर्ज्य का असतात हे सुद्धा तुम्हाला मी अगदी व्यवस्थितपणे समजवेल। व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा। चला तर मग माहितीला सुरुवात करते। सुरुवातीला आपण भद्राची ओळख करून घेऊया की जिची चर्चा रक्षाबंधनानिमित्त सर्वत्र रंगलेली आहे, चाललेली आहे। तर भद्रा नेमकी कोण होती हे आपल्याला सुद्धा जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कारण रक्षाबंधनाला आपल्याला भद्रा काळ जो पाळायचा आहे तर या बघा, पौराणिक कथेनुसार, पुराणानुसार भद्रा ही भगवान सूर्यदेव आणि माता छाया यांची कन्या होती। म्हणजेच काय, शनिदेवांची बहीण आहे। शनिदेवाप्रमाणेच भद्राचा सुद्धा स्वभाव कठोर असल्याचे सांगितलं जातं। तिच्या नियंत्रण ब्रह्मदेवानी तिला पंचांगाचा प्रमुख भाग असलेल्या विष्टीकरणामध्ये स्थान दिलं। त्यामुळे भद्राच्या स्थितीमध्ये काही शुभ कार्य किंवा प्रवास करणे निश्चित मानलं जातं। तरीपण भद्राचं पंचांगामध्ये एवढे महत्त्व का आहे ते आपण जाणून घेऊया। हिंदू पंचांगाची तिथी, वार, योग, नक्षत्र आणि करण
असे 5 भाग किंवा याला आपण पंचांगाचे 5 अंग म्हणू शकतो. तर ते आहेत पंचांगामध्ये एकूण 11 करण आहेत. बव, बालव, कौलव, तेती, गर, वाणिज आणि विष्टी हे 4 किंवा गतिमान करण्यात गणले जातात. तर आचार आणि अचलित करणामध्ये शकुनी, चतुष्पाद, नाग आणि किनस्तुंग्न. बघा तर या 11 करणापैकी 7वं करण हे विष्टीचं नाव आहे, म्हणजेच भद्रा आहे. तर म्हणजेच काय, 11 करणापैकी 7वं जे करण आहे तिचं नाव आहे विष्टी. विष्टी करणालाच भद्रा असं म्हटलं जातं. ती नेहमी गतिमान आणि चंचल असते. पंचांग शुद्धीकरणामध्ये भद्राला विशेष महत्त्व आहे. भद्राच्या उत्पत्तीची एक कथा आहे, ती आपण जाणून घेऊया किंवा ऐकू. आपण सगळेजण असं मानलं जातं की राक्षसांना मारण्यासाठी भद्राची उत्पत्ती झाली. पण भद्राला गंधर्व म्हणजेच गाढवाचं तोंड, लांब शेपटी आणि 3 पाय होते. भद्रा ही गडद रंगाची, लाल केस, उग्र दात असलेली मुलगी. तिचा स्वभाव सुद्धा शनी ग्रहासारखाच आक्रमक आहे. पण शनिदेव तरी न्यायप्रिय आहेत. जेव्हा कुठे अन्याय होतो तेव्हाच ते आक्रमक होतात. पण भद्रा थोडीशी उलट होती. भद्राने जसा जन्म घेतला तसा तिने यज्ञामध्ये अडथळा निर्माण करून शुभ कार्यामध्ये उपद्रव निर्माण करण्यास आणि जगाला त्रास देण्यास सुरुवात केली. तिचा दुष्ट स्वभाव पाहून सूर्यदेवाला तिच्या लग्नाची चिंता वाटू लागली आणि ते विचार करू लागले की या दुष्ट कुरूप मुलीचे लग्न होणार तरी कसं. भद्रासोबत लग्न करण्याचा सूर्यदेवाचा प्रस्ताव जवळपास सगळ्यांनी नाकारला. तेव्हा सूर्यदेवांनी ब्रह्मदेवाकडे योग्य असा सल्ला मागितला. तेव्हा ब्राह्मणांनी विष्टीला म्हणजेच भद्रेला उपदेश केला. हे भद्रे, बव, बालव, कौलव इत्यादी करणांच्या शेवटी तू निवास कर आणि जो व्यक्ती तुझ्या वेळेमध्ये ग्रहप्रवेश किंवा इतर शुभ कार्य करेल त्याच्यात तू विघ्न टाक. जो तुझा सन्मान नाही करणार त्याचं कार्य तू बिघडून टाक. असे बोलत ब्रह्मा आपल्या लोकांमध्ये निघून गेले. भद्रा सर्व प्राणी, देव, दानव, मानव यांना तिच्या काळामध्ये त्रास देत फिरू लागली. अशी ही रंजक कथा आहे. धार्मिक कथा आपल्याला बऱ्याचशा ऐकायला मिळतात. त्यानुसार मी तुम्हाला रक्षाबंधनाच्या निमित्ताने भद्राची सुद्धा कथा सांगितलेली आहे. भद्रा काळात राखी का बांधू नये याचे धार्मिक कारण काय आहे तेही मी तुम्हाला सांगते. भद्राची वेळ आली की प्रवास, शुभ कार्य इत्यादी गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. रक्षाबंधन हे शुभ कार्य आहे, त्यामुळे भद्रेच्या सावलीमध्ये राखी बांधली जात नाही असं म्हटलं जातं. रावणाची बहीण शूरपर्णिका तिने भद्रा काळामध्ये रावणाला राखी बांधली होती, त्यामुळे त्याचे राज्य नष्ट झालेले आहे. भद्राची स्थिती चंद्राच्या राशीनुसार ठरते. भद्रा शब्दाचा अर्थ कल्याण असा जरी असला तरी अर्थाच्या विरुद्ध भद्रा किंवा विष्टीकरणामध्ये शुभ कार्य वर्ज्य मानलं जातं. भद्राची स्थिती नेमकी ठरते कशी याबद्दलची सुद्धा माहिती जाणून घेऊयात. भद्रा या शब्दाचा शाब्दिक अर्थ कल्याण असा जरी असला तरी या अर्थाच्या विरुद्ध भद्रा किंवा विष्टीकरणामध्ये शुभ कार्य ही वर्ज्य मानली जातात. चंद्राच्या राशीनुसार भद्राचा निवासस्थान ठरतं. असं म्हटलं जातं की जेव्हा चंद्र कर्क, सिंह, कुंभ किंवा मीन राशीमध्ये असतो तेव्हा भद्रा पृथ्वीवर वास करते. जेव्हा चंद्र मेष, वृषभ, मिथुन किंवा वृश्चिक राशीत असतो तेव्हा भद्रा स्वर्गात राहते आणि जेव्हा चंद्र कन्या, तूळ, धनु किंवा मकर राशीमध्ये असतो तेव्हा भद्रा पाताळ लोकात राहते. त्यामुळे अर्थातच आहे किंवा साहजिकच आहे भद्राचा पृथ्वीवरचा मुक्काम हा जीवसृष्टीवर नकारात्मक परिणाम टाकणारा ठरतो. त्यामुळे आपण रक्षाबंधन हे भद्रा काळामध्ये करत नाही. आता कोणकोणती काम आहे जी सुद्धा आपल्याला भद्रा काळात करणे टाळायचं आहे याची माहिती मी तुम्हाला देते. बघा, कश्यप्य ऋषीचे नाव आपल्यापैकी प्रत्येकाने ऐकले आहे. 7 ऋषीपैकी एक कश्यप्य ऋषी आणि ऋषीची नावे आपल्याला कधी समजतात जेव्हा आपण गोत्राची माहिती घेतो त्याच वेळेस आपल्याला ऋषीची माहिती समजते. त्यामधलेच एक कश्यप्य ऋषी हे आहेत. कश्यप्य ऋषी असं सांगतात, न कुर्यात मंगल विष्ट्या जीवितार्थी कदाचना कुर्वन अज्ञास्थदा क्षिप्र तस्वर्ण नाशतम वर्जेत. कश्यप्य ऋषींनी सांगितलेल्या या 2 संस्कृत ओळीचा अर्थ असा आहे, जो व्यक्ती आपल्या जीवन सुखमय
व्यतीत करू इच्छितो त्याने भद्रा काळामध्ये कुठलेही मंगल कार्य करू नये आणि त्याने जर असं केलं तर त्याचं अशुभ फळ प्राप्त होतो। रक्षाबंधनाच्या निमित्ताने असणारा नारळी पौर्णिमेचा भद्रा काळ आपण नेहमी जाणून घेत असतो, पण याच्या व्यतिरिक्त अजून कधी कधी भद्रा काळ असतो हेही जाणून घेणे तेवढेच महत्वाचं आहे, जेणेकरून कोणतीही तिथी पाळताना भद्रा काळाची वेळ आपल्याला माहीत असेल तर त्यानुसार आपण नियम पाळू शकतो। बघा, मराठी दिनदर्शिकाप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये 2 पक्ष येतात, एक म्हणजे शुक्ल पक्ष आणि दुसरा म्हणजे कृष्ण पक्ष। पौर्णिमेच्या अगोदरचा शुक्ल पक्ष, पौर्णिमेनंतरचा म्हणजे पौर्णिमेच्या अगोदरचा शुक्ल पक्ष आणि पौर्णिमेनंतरचा म्हणजे अमावस्येच्या अगोदरचा असतो तो म्हणजे कृष्ण पक्ष। शुक्ल पक्षामध्ये 4 वेळा भद्रा योगाची पुनरावृत्ती होते, जसे की अष्टमी आणि पौर्णिमेच्या पूर्वार्धात भद्रा योगाची दृष्टी असते। त्याचप्रमाणे चतुर्थी असेल किंवा एकादशी असेल तर त्यांच्या उत्तरार्धामध्ये भद्राची दृष्टी असते। त्याचप्रमाणे सप्तमी आणि चतुर्दशी या 2 तिथीचा जो पूर्वार्ध असतो म्हणजे त्यात सुरू होण्याचा जो काही काळ असतो तर तो सुद्धा भद्रा काळ म्हणून मानला जातो। भद्रा काळामध्ये कोणते काम करायला परवानगी आहे? आता हे थोडंसं तुमच्यासाठी प्रश्नार्थक असू शकतं, कारण तुम्ही विचार कराल की भद्रा काळ जर एवढा अशुभ आहे तर त्या काळामध्ये आपण अशी कोणती कामं करू शकतो? बघा, आपल्यावर एखादा खटला सुरू असेल किंवा एखाद्याचे काही कोर्ट कचेरीविषयी काम असेल तर त्याच्या कार्यवाहीसाठी तर भद्रा काळाची वेळ ही अतिशय उत्तम मानली जाते। यासोबत एखाद्याची शस्त्रक्रिया असेल, ऑपरेशन असेल, अग्निक कार्य असेल, विवाह संबंधित काही काम असतील, शस्त्रासंबंधित काही काम असतील, म्हणजे आपण देशाच्या पातळीवर जर विचार केला तर शस्त्रांचा वापर आला किंवा युद्धासारख्या गोष्टी आल्या तर काही काम सुद्धा भद्रा काळामध्ये थांबवले जात नाही, ती करण्याला परवानगी असते। भद्रा काळामध्ये कोणती काम करू नये, त्यामुळे या वेळेमध्ये आपल्याला विवाह, मुंजी, वास्तुशांती, गृहप्रवेश, सत्यनारायण यासारख्या काम करता येणार नाही। त्याचबरोबर कुठल्याही नवीन कार्याचा किंवा व्यवसायाचा शुभारंभ सुद्धा या वेळेमध्ये करू नये। शिवाय ही कार्य जर आपण चुकून माकून या वेळेमध्ये केली तर त्याचे शुभ फळ सुद्धा आपल्याला प्राप्त होणार नाही। आपल्या कार्यामध्ये किंवा आपण जे काही काम या भद्रा काळामध्ये केलेलं आहे त्यामध्ये आपली फसवणूक होऊ शकते किंवा काही ना काही अडीअडचणी आपल्या पाठीमागे लागू शकतात। तर यावरून तुम्हाला हे समजलं असेलच की भद्रा काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य सुरू होत नाही आणि कोणत्याही प्रकारचे अशुभ कार्य संपन्न सुद्धा नाही, म्हणूनच रक्षाबंधन सुद्धा आपल्याला भद्रा काळामध्ये करणे टाळायचं आहे। बघा मैत्रिणींनो, ज्या वेळेस सूर्याचे किंवा चंद्राचे ग्रहण असतं तेव्हा तो काळ आपण ग्रहणाचा सूतक म्हणून पाळतो किंवा बऱ्याच वेळा त्या ग्रहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी काही गोष्टी आपल्याला करायला सांगितलेल्या असतात आणि त्या आपण करत सुद्धा असतो। म्हणजेच काय, त्या गोष्टी करण्याला परवानगी असते त्याच पद्धतीने जोपर्यंत भद्रा काळ चालू असतो तर भद्रा काळाचे सुद्धा दुष्परिणाम आपल्याला मानवी मनावर होऊ नये, पूर्ण शरीरावर होऊ नये तर टाळण्यासाठी आपण काय काय उपाय करावे हे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहे। तर आपल्याला 19 तारखेच्या सकाळी 5:53 पासून साधारणतः दुपारी 1:32 भद्रा काळ पाळायचा आहे। तर भद्रा काळाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये हे उपाय सांगितलेले आहेत की आपण सकाळी लवकर उठून सूर्याकडे बघत बघत भद्राच्या 12 नावांचे स्मरण करावे। ती 12 नावे सुद्धा मी तुम्हाला सांगते। काय होत असतं की भद्राच्या शुभ प्रभावापासून आपण रक्षण होतो। त्याचबरोबर या दिवशी तुम्ही महादेवांचा रुद्राभिषेक सुद्धा करू शकता, कारण या दिवशी श्रावणातील 3रा सोमवार अतिशय उत्तम आलेला आहे। म्हणजे भद्रा काळामध्ये तुम्ही महादेवांचा रुद्राभिषेक केला किंवा मग तुम्हाला बाकीची देवपूजा करायची असेल आपली रोजची तर तीही सुद्धा तुम्ही करू शकता। फक्त या काही महत्वाच्या धार्मिक विधी असतात, जसे की वर्षातून एकदा किंवा मग एक मोठा विधी आपण ज्याला सत्यनारायणासारख्या किंवा लग्नासारखा विधी, वास्तुशांती, म्हणजे तर जर घर आपलं कधीतरी होतं म्हणजे खूप दिवसांनी आपली मेहनत असते, खूप दिवसांची पुंजी आपण साठवलेली असते, त्यानंतर आपण घर बांधतो आणि आपण ज्या वास्तूमध्ये आता राहणार आहोत तर त्या वस्तूची शांती करण्यासाठी म्हणून आपण एक मोठा विधी त्यावेळेस घालतो। म्हणजे बऱ्याच वेळा 3 दिवसाची सुद्धा पूजा असते। तर अशा पद्धतीने वास्तुशांत बरेच जण करतात, म्हणून त्या गोष्टींना मनाई आहे।
त्यामुळे रोजची आपली देवपूजा असेल, तुळशीची पूजा असेल, यासारख्या नित्यक्रमाचा भाग होऊन बसलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण भद्रा काळामध्ये नक्की करू शकतो. तसेच श्रावणातील तिसरा सोमवार आल्यामुळे जी काही श्रावणातील पूजाविधी आहे ती सुद्धा आपण करू शकतो. त्यानंतर भावांना आपण राखी बांधतो, तर राखी सुद्धा भद्रा काळ संपल्यावर अर्पण करा. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे नामस्मरण. नामस्मरण ही एक अशी गोष्ट आहे की तिला आपण ऊर्जा म्हणू शकतो. स्तुतक असेल किंवा कितीही वाईट परिस्थिती असेल तर आपण नामस्मरण करणाऱ्याला कोणीही प्रकाराचं बंधन नाही. त्यामुळे तुम्ही भद्रा काळात जेवढे जास्त होईल तेवढे नामस्मरण करा. त्यामुळे वाईट शक्ती तुमच्या मनामध्ये घरामध्ये येणार नाही. तसेच नामस्मरणाचा दुसरा एक फायदा असा होतो की स्तुतक असेल, कितीही विदारक स्थिती असो, आपण ते नामस्मरण का करत असतो? कारण समजा उदाहरणार्थ एखाद्या व्यक्ती खूप जास्त आजारी आहे, आपण त्या काळामध्ये जर आपल्यातील ऊर्जा जागृत केली, देवाचं आपण नामस्मरण केलं, तर बऱ्याच वेळा आपल्या प्रार्थनेची शक्ती आपल्या कामामध्ये येते आणि समोरच्या व्यक्तीला खूप बरंही वाटू शकतं, म्हणजे तो मोठ्या आजारातून उठू शकतो. तर बघा, तुम्ही सुद्धा मोठमोठ्या आजार झालेल्या व्यक्तींना किंवा तुमच्या कुटुंबातील भाग असाल, तुमच्याही नक्कीच लक्षात आलेले असेल, देवावर सुद्धा काही गोष्टी सोडा, म्हणजे बाकी वरच्या देवाच्या हातात आहे, त्याने काय करायचं काय नाही. त्यामुळे देवाकडे सुद्धा आपण प्रार्थना नक्कीच करायला हवी. तर मग बरेच असे करतात की त्या काळात जास्त नामस्मरण करतात. सुतक वगैरे असेल तर त्या काळामध्ये सुद्धा काही मंत्र असतो, तर किंवा नामस्मरण जर आपण केलं तर मग काही दुःख आहे ते पचायला किंवा त्या घरामध्ये थोडीशी शांतता तयार व्हायला मदत होते. तसेच एक चांगलं वातावरण तयार व्हायला मदत होते. त्यामुळे मग गरुड पुराणासारखा ग्रंथ सुद्धा या कालावधीत वाचला जातो. आणि ज्यांना नित्यसेवेचे म्हणजे त्यामध्ये नामस्मरणाची सवय आहे, ते काळामध्ये नामस्मरण चुकवता होत नाहीत. एवढं सविस्तर सांगायचं कारण हे आहे की तुमचे प्रश्न तसे येतील. आता या पौर्णिमेच्या दिवशी जो काही सत्यनारायण आपल्याला करायचा असतो, कारण बरेच जण दर पौर्णिमेला सत्यनारायण करतात, तर तेव्हा अर्थातच भद्रा काळ संपलेला असेल. त्यामुळे मग तुम्ही प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करू शकता. फक्त जे कोणी पौर्णिमेच्या दिवशी किंवा श्रावण महिना चालू आहे, मग पौर्णिमेला आपल्याला वर्षातून एकदा सत्यनारायण घालायला मिळतो, तर मग तुम्हाला दुपारी वगैरे सत्यनारायण घालायचं असेल तर त्या कालावधीत जर भद्रा काळ चालू असेल तर मग तेव्हा तुमच्या सत्यनारायण करायला चालणार नाही. तुम्ही त्या दिवशी सायंकाळी प्रदोष काळामध्ये किंवा मग भद्रा काळ संपल्यावर तुम्ही तुमचा सत्यनारायण करू शकता. किंवा रात्री चंद्र निघाल्यावर सुद्धा बरेच जण सत्यनारायण करतात, तर ती वेळ सुद्धा तुमच्यासाठी चांगली असणार आहे. ज्यांना समुद्रामध्ये नारळ पौर्णिमे दिवशी या दिवशी अर्पण करायचं आहे, कोळी बांधवांना सांगते, कारण नारळ पौर्णिमा म्हटलं की त्यांचा खूप मोठा सण असतो. या दिवशी बऱ्याच ठिकाणी सोन्याचा नारळ सुद्धा समुद्रामध्ये अर्पण करण्याची पद्धत आहे. त्यानंतर मग मासेमारीला सुरुवात होते. तर तुम्हाला भद्रा काळामध्ये जर यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये नारळ अर्पण करायचा नाहीये, तुम्ही वर्षातून एकदा ही गोष्ट करता, तर मग दुपारी 1:30 वाजेपर्यंत म्हणजेच 1:33 तुम्ही तुमचं हा विधी पाडू शकता. आता आपण भद्राची 12 नावं जाणून घेऊया. धन्या, ददमुखी, भद्रा, महामारी, खरानना, कालरात्री, महारुद्रा, विष्टी, पुलपत्रिका, भैरवी, महाकाली, असुर आणि क्षयकरी अशी 12 नावे आहेत. या 12 नावांचा जर तुम्ही भद्रा काळामध्ये जप केला आणि समजा कळत न कळत तुमच्याकडून भद्रा काळामध्ये ज्या गोष्टी करायच्या नाही त्या समजा झाल्या, चुकून माकून, आपण मुद्दाम तर करायचं नाही, पण चुकून माकून जर आपल्या झाल्या आणि त्यावेळी जर तुम्ही ही भद्राची 12 नावं जपली किंवा ती म्हटली, तर भद्राच्या अशुभ प्रभावापासून तुमचं रक्षण होईल. यानंतरचा तुमचा येणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे सुतकामध्ये राखी बांधली तर चालते का? सुतक म्हणजे काय? एक प्रकारची दुःखाची स्थिती. किंवा सोयरं म्हणजे काय? तर आपल्या घरामध्ये कोणी नवीन बाळ जन्माला आलेले असेल, आपल्या वाड्यामध्ये नवीन बाळ जन्माला आल्यामुळे म्हणजेच आपल्या भावकीमध्ये कोणी नवीन बाळ जन्माला आलं किंवा कोणी निधन पावलं, तर पण आपण या गोष्टी सोयरं सुतक म्हणून पाळतो. तर मग या कालावधीमध्ये आपल्याला पूजा अर्चना सारख्या गोष्टी करता येत नाहीत. 12 दिवस किंवा 13 दिवस पाळावे लागतात. तर आपल्याला शास्त्रामध्ये असं सांगितले आहे की सुतक म्हणजे तुम्ही राखी बांधू शकता, पण औक्षण करणं असेल किंवा मुली फक्त आपल्या भावालाच राखी बांधतात असं नाही. आपले जे
वडीलधारी असतात, त्यामध्ये आपले वडील असतील, काका असतील, आजोबा असतील किंवा अन्य कोणी जे आपले भाऊ नाहीत, पण रक्षाबंधनाला आपण त्यांना सुद्धा एक रक्षासूत्र बांधत असतो. मग त्या निमित्ताने आपण त्यांच्या पाया पडतो किंवा भाऊ सुद्धा बहिणीच्या पाया पडत असतो. तर या गोष्टी करू नये, फक्त राखी बांधावी. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे, सुतकामध्ये अर्थात थोडीशी दुःखदायक स्थिती असते, आपली मनस्थिती सुद्धा त्यावेळेस नसते. तर मग आपल्याला राखी बांधून काय उपयोग? आणि जेव्हा आपण औक्षण वगैरे करतो तर अर्थातच आपल्या मनात आपण आपल्या भावाविषयी किंवा ज्या व्यक्तीला आपण ती राखी बांधायला जाणार आहोत त्याविषयी एक चांगल्या भावना ठेवून किंवा या व्यक्तीचा सगळं काही चांगलं हो या अर्थानेच आपण ते रक्षासूत्र त्या व्यक्तीच्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधतो. मग औक्षण करणाऱ्याच नाही तर मग राखी बांधण्यात सुद्धा काहीच अर्थ नाही. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सोयरं असेल, सुतक असेल तर तुम्ही रक्षाबंधन साजरा करू नका. पुढच्या वर्षी रक्षाबंधन येईल त्यावेळेस तुम्ही राखी बांधू शकता. त्याचबरोबर ज्यांना मासिक धर्म आहे अशा महिलांनी सुद्धा रक्षाबंधन साजरा करू नका, कारण ही एक पूजाच आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करून लाईक सुद्धा करा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. धन्यवाद.